हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग। आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलेलो आहोत वज्रेश्वरी यात्रा फिरण्यासाठी। मी आत्ता पोचलो आहे वज्रेश्वरीला। इकडेच मी आता गाडी पार्किंग केलेली आहे, त्या बाजूला मागे दिसत आहे तिकडे मी गाडी पार्किंग केलेली आहे आणि आपण आता त्या रस्त्याने तिकडे मंदिरात जात आहोत। पूर्ण दर्शन करूया आणि फिरूया वज्रेश्वरी आणि गणेशपुरी। आणखी तिकडे मंदिर आहे, तिकडे सुद्धा घेऊन जाणार आहे। पूर्णच फिरूया, एक्सप्लोर करूया। पूर्ण ब्लॉग बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर चला सुरू करूया आपल्या ब्लॉगला। आल्यानंतर आपल्याला हा मेन रोड लागतो आणि रोडच्या नंतरच इथे आपल्याला पार्किंग बघायला मिळत आहे। तिकडे आपली गाडी पार्किंग करून ठेवलेली आहे आणि बऱ्याच अशा गाड्या इथे आहेत पार्किंग। आणि तिकडे मी जातो आहे आता दर्शन करण्यासाठी। एक मिनिट, द प्लॅन इज चेंज। वज्रेश्वरी मातेचे दर्शन करण्याच्या आधीच आम्हाला कळलं की गणेशपुरीला 6:30 वाजल्याच्या आधी समाधी मंदिरातील पडदे लावले जातात, म्हणून आधी आपण गणेशपुरीला जाऊया। हा आहे गणेशपुरीमधील मंदिराचा प्रवेशद्वार आणि आता मंदिरात जात आहोत। मंदिराच्या आतील शूट काढण्यास मनाई होतं, म्हणून तुम्हाला बाहेरची शूट दाखवतो। आता आपण पोचलेलो आहोत या मंदिरात आणि मध्ये जाऊन आपण दर्शन करूया आणि बघूया मंदिर कसं आहे ते। ही आहे दान तुला आणि ह्यात जितक्या वजनाचा आपल्याला दान द्यायचं असेल आपण तेवढ्या वजनाचं देऊ शकतो। उदाहरणार्थ माणसाच्या वजनाचं सोनं, पेढे किंवा फुलं, हार इत्यादी। हा आहे नवग्रह मंदिर आणि हा सोलार सिस्टीम मधल्या सगळ्या प्लॅनेट्सना दर्शवतो। हा आहे या मंदिरातील हवनकुंड। श्री शालिग्राम स्वामी यांच्या 64व्या पुण्यतिथीनिमित्त ही पालखी निघाली होती। शालिग्राम स्वामी यांची 64वी पुण्यतिथी म्हणून ही पालखी निघालेली होती। ही आहेत मंदिराच्या परिसरातील दुकानं, जिथे आपल्याला पेढे, ओटी तसेच आणखी पूजेची सामान मिळाले।
हा मेन रस्ता आहे आणि इकडनं सरळ गेले तिकडे कामाग आपल्याला लागते वज्रेश्वरीचं मंदिर आणि त्यानंतर या बाजूने गेलो की गणेशपुरीचं मंदिर लागतं. जो हा रस्ता आहे बरोबर त्या रस्त्याच्या या बाजूने आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला लागतो गणेशपुरीचं मंदिर. हा गणेशपुरी बस स्थानक आहे आणि विरारवरून डायरेक्ट तिथे बस येत असतात. इकडनं थोडंसं त्या बाजूला वळलो की मंदिरात जाण्याचा रस्ता लागतो. तर आत्ता मी आहे तानसी नदीच्यावर जो ब्रिज आहे त्याच्यावर मी आहे. इकडे मागे जी खाली आहे ती तानसी नदी आहे आणि पाणी जरा जास्त वाढलं म्हणून भाविकांना जाण्यासाठी मनाई केलेली आहे. तरी पण काही आहेत जे जात आहेत आंघोळ करण्यासाठी. आपण आता त्या बाजूला शंकराचं मंदिर आहे तो तिकडे दिसतो आहे. हां आपण तिकडेच जाणार आहोत. तर हा ब्रिज आता आपण जो रस्ता बंद केलेला आहे तिकडे आहोत. आता आपण त्या रस्त्याने तिकडे जाऊया. पण आता मंदिरात आले आहोत. तिकडे 3 कुंड आहेत. तो पहिला दुसरा आणि हा तिसरा पण तिन्ही कुंड सुकलेले आहेत. त्या बाजूला पण एक आहे चौथा तो पण एक सुकलेला आहे. आणि हा आहे श्री शंकरांचं मंदिर. एंट्रन्स अशा प्रकारे आहे काहीसा आणि समोर नंदी आहेत. नमस्कार करून आपण पुढे जाऊया. आपल्याला इथे नंदी महाराज बघायला मिळत आहेत आणि मध्ये श्री शंकरांची प्रतिमा आहे. आता हे आहे वज्रेश्वरी बस डेपो जिकडनं विरारसाठी सुद्धा बस मिळतात. वसई भिवंडीसाठी इकडनं बसेस मिळतात. आत्ता मी येऊन पोचलो आहे श्री साईनाथ मंदिर इथे जो वज्रेश्वरीतला आणखी एक मंदिर आहे. जो माझ्या मागे तुम्ही बघताय. आपण आता एंटर केलेलं आहे. तिकडनं आम्ही शंकराच्या मंदिरात गेलेलो. आधी गणेशपुरीला जाऊन आलो नंतर मग इथे आलो. आता पूर्ण मंदिर फिरूया. तुम्हाला दाखवतोच मी. आपण येऊन पोचलेलो आहोत श्री साई मंदिरामध्ये आणि इथे आपल्याला नवग्रह बघायला मिळतात. आणि माझ्या मागे तिकडे मंदिर आहे. तिकडे श्री गणेशांची मूर्ती आहे पहिल्या मंदिरामध्ये. त्यानंतर इथे श्री शंकरांची पिंड आहे. तिकडे शनिदेवांची आहे. मला पण नक्की माहिती नाही. मी पहिल्यांदा आलो इथे. इथे तुम्हाला दाखवतो पूर्ण डिटेलमध्ये. बघाच तुम्ही आता. इथे आपल्याला नंदी महाराज बघायला मिळतात आणि समोर श्री शंकरांची पिंड आहे. आपण जी त्या मंदिरात नवग्रह बघितली त्याप्रमाणेच आपल्याला इथे बघायला मिळत आहेत.
तर आता मी पोहोचलो आहे वज्रेश्वरी मातेच्या मंदिराच्या पायथ्याशी आणि आपण इकडनं आता वर जाणार आहोत दर्शन करण्यासाठी. बरेच अशी गर्दी आहे, पण आपण जाऊया आणि दर्शन करूया. एवढी अशी पूर्ण गर्दी आणि ह्या गर्दीतून आपल्याला वर जायचं आहे दर्शन करण्यासाठी. खालून आपण ओटी घेतली, आता मंदिरात जाऊया दर्शन करण्यासाठी. तर आता मी रांगेत उभा आहे दर्शन करण्यासाठी. आता ती तेवढी मोठी रांग लागलेली आहे, ती मध्ये पण रांग आहे. एकूण 6 लाईन आहेत, त्या पूर्ण भरलेल्या आहेत, त्या भरलेल्या आहेत. त्याच लाईनमध्ये मी उभा आहे दर्शन करण्यासाठी. अर्धा 1 तास जाईल, नंतर मग यात्रा फिरायला जाऊ. तर मित्रांनो, आता मी दर्शन करून बाहेर आलेलो आहे आणि कमीत कमी अर्धा पाऊण तास आम्हाला लागलेला आहे इथे दर्शन करण्यासाठी, कारण खूप गर्दी होती. आता जाऊन काहीतरी खाली झालेली आहे. ही लाईन पूर्णपणे भरलेली होती, म्हणजे जायला जागाच नव्हती, अशी पूर्ण भरलेली होती. आता इथे बसलो थोडा वेळ, मग बाहेर जाऊन यात्रा फिरूया. तुम्हाला सुद्धा दाखवायलाच मग व्हिडिओ बघतच राहतात. समोर वर जो आहे तो मंदिर आहे आणि खाली आपल्याला ओटी घ्यायला दुकानं मिळतात आपल्याला बरीच अशी. आणि या बाजूला पेड्यांची, खेळण्यांची अशी वेगवेगळी दुकानं आहेत. ही जी यात्रा आहे ती पूर्ण महालक्ष्मीची जी यात्रा भरते त्यानुसार भरलेली आहे. बरेच अशी दुकानं आलेली आहेत, कटलरी माल, मिठाई वगैरे खूप आहेत. पण आपण आता पाण्यात बघायला जातो. दुकानामध्ये लाईट नाही म्हणून काही दिसत नाही आहे त्या दुकानांमध्ये, तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. शेविंग मशीन, गॉगल्स, बेल्ट्स, डिफरंट टाईप्स ऑफ थिंग्स इथे बघायला मिळतात. आणि जसं माझ्याकडे आता ट्रायपॉड आहे तशा प्रकारचा हा आहे. कितीला आहे? 250 रुपये. हा कितीला आहे? 300. कमी केले तर किती होईल? 280. ते लहान दिसत आहेत ते सगळे स्पीकर आहेत. ते लहान फॅन आहे 300 पर्यंत, ते पण सगळे स्पीकरच आहेत हे वाले. आणि इथे हे वॉलेट आहेत. आणि हे मोबाईल माउंटचे आपण बाईकवर लावतो, चांगले आहेत तसे हे बघा. आणि तो नायट्रोजन बिस्किटवाला, अशा प्रकारे आपल्याला इथे बघायला मिळतात. किती चान्स देतो? 30 का 1 चान्स आहे. 30 ला 1 चान्स एका बॉलमध्ये पाडायचं आहे. नाईस. लिक्विड नायट्रोजन भरतो ते बिस्किटमध्ये आणि मग देतो. जे आपल्याला प्रत्येक यात्रेत बघायला मिळतात. बबल शूटिंग ते इथे पण बघायला मिळत आहे. लहान मुलांची खेळणी बघायला मिळत आहेत.
लहान मोठी छोटी बडी सगळीच जेलीने भरलेले पाण्याने भरलेले बॉल आहेत आणि हे पियानो आहेत असे वाजतात पण बरीच अशी खेळणी आहेत आणि ही रिमोट कंट्रोल कार इथे आपल्याला ट्रायंगलवाला क्यूब पण बघायला मिळतोय जो डिफरंट असा फिरत असतो याला कंप्लीट करायला लागतो आपल्याला आणि 2x2चा पण आहे मस्त आहे ना ये कितने का है 120 और ये भी 120 150 इसमें बैटरी कौन सा है चार्जिंग वाला है चार्जिंग वाला 120ला सांगत आहे तो टाटा केबल आएगा इसके साथ खूप प्राईस सांगतोय हे आपण JCB घेऊन घरी पण जाऊ शकतो रोड रोलर शेती करायला इझी वे आपल्याला असे पैसे पण बघायला मिळतात दाखवू का 500च्या 100च्या 50च्या नोटा लहान पोरांसाठी आहेत ते सगळे आपल्या गावाची इकडे काही वस्तू नाही पण फक्त दाखवण्यासाठी आलो आहे अख्खी पूर्ण यात्रा फिरून कंटाळलेलो आहे म्हणून आता इथे लिंबू सरबत प्यायला थांबलोय या बाबांकडे आता लिंबू सरबत पिऊन ना तिकडे त्या बाजूला पाण्यात ना तिकडे जाऊया जे त्या झाडाच्या मागे दिसत आहेत तिकडेच फक्त आधी लिंबू सरबत पिवा लस्सी पण आहे तशी ह्यांच्याकडे पण आपल्याला लिंबू सरबतच चालेल बस एक ग्लास लिंबू सरबत आणि एनर्जी फुल असेच पिऊन आपण जाऊया फिरायला इकडे आपल्याला तारगोळे बघायला मिळाले काका कितीला दिले 100 रुपये डझन 100 रुपये डझन बरं फायनली ग्रामपंचायतने आपलं स्वागत केलेलं आहे आता आपण सरळ जाऊया यात्रेत जातोय मौत का कुवा बघण्यासाठी पहिल्यांदाच आलोय मी मला पण भीती वाटते वर चढायला एक वरचा शूट घेण्यासाठी मी आलोय मला दाखवतोच आता मला भीती वाटते वर येण्यासाठी आणि मागे तिकडे मोठी शिप आणि आकाशपाळणा बघायला मिळतोय थोडं यात्रा एक्सप्लोर करूया आता वरच्या प्लॅटफॉर्मवर आहे चालू झाल्यावर खालच्या प्लॅटफॉर्मवर बघूया मला आता पुन्हा दाखवणार आहे बघतच राहा व्हिडिओ हा आहे पूर्ण मौत का कुवा आणि आपल्याला खाली एक ऑल्टोची कार बघायला मिळत आहे आणि ह्याच्यावरच ती कार आता फिरणार आहे
प्लॅटफॉर्म उभं राहायचं एकदम डेंजर वाटत होतं, माहिती आहे का? उभं राहिलं ते खाली जाईल असं वाटत होतं. खाली पूर्ण पोकळ, जागाच नाही, डेंजर हालत होती. बाकी त्यांनी केली कलाबाजी एकदम भारी. बघताना कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. मंदिराच्या थोडंसं पुढे आपल्याला इथे धारधार शस्त्र बघायला मिळतात जे आपण घरी वापरतो. कोयता, चाकू अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत. पंजा, मोरली, ती मोरली जी दिसत आहे ती. इथे आपल्याला मिठाईची पण दुकानं बघायला मिळतात. इथे आपल्याला तोरण बघायला मिळतात जे घराच्या बाहेर लावतात. 100ला पर्स रेडवाली, 220 ती छोटीवाली ही, आणि ही 100. ज्याला वीक घालायची त्याला पण इथे मिळू शकते. आणि वेणी, आपल्याला सगळे किचन बघायला मिळत आहेत. कितीला आहेत? कौन सा? कोणते पण प्राइस सांगा मला. 50 का है, 80 का है, 100 का है, 120 का है, 150 का है, 200 का है, 50 पासून चालू. 50 का है, 80 में 2 है, 80 में 2 है. म्हणजे 50ला तसे आहेत आणि 80ला आहेत. 80 पासून 50, 80 पासून सुरू, 100 ते डायरेक्ट 150 पर्यंत जाते वर. 120, 150 तसे जात आहेत वर. आहेत तसे चांगले, घेणारे घेऊ शकतात. असं आपल्याला इथे चायनीज फूड बघायला मिळत आहे. तर मित्रांनो, आता मी थांबलोय इथे वज्रेश्वरी देवीच्या मंदिराच्या बाजूलाच जरा डोंगरासारखा भाग आहे, तिकडे वर चढलेलो आहे आणि रात्र इकडेच काढणार आहे. पहाटे उठल्यानंतर निघणार आहे. तर आत्ता जिथे मी थांबलो आहे ती जागा तुम्हाला दाखवतो. ही अशी काहीशी जागा आहे जिथे मी थांबलो आहे. तिथे वर छोटंसं मंदिर आहे, तो जो दिसत आहे तिकडे, आणि इथे स्ट्रीट लाईट आहेत आणि खाली अशी पब्लिक आहे बरीच. चटई टाकून बसलेले आहेत. पण मी इथे बसलेलो आहे आराम करण्यासाठी, कारण ही जागा एकदम बेस्ट आहे. कोणी नाही, मस्त स्ट्रीट लाईट पण आहे आणि पूर्ण उजेड, हवा पण मस्त लागत आहे. तुम्हाला अंधारात दिसेल की नाही माहिती नाही, पण ही यात्रा किती मोठी आहे ती तुम्हाला दाखवतो. खूप अंधार दिसेल पण जरा का होईना तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी. आत्ता जे तुम्ही बघताय लाईट जे इकडनं सुरू होत आहेत ती सगळी अशी इथे आहे ना, जेवढी तुम्हाला लाईट दिसतात तेवढी पूर्ण ही यात्रा आहे. इथे तिकडे सगळे पाळणे आहेत. या पूर्ण स्ट्रीटवर ही जी आहे ही पूर्ण अशी स्ट्रीट आहे, एक गल्ली आहे, त्या गल्लीमध्ये सगळे दुकानं आहेत. हा आहे मंदिर जो समोर दिसतोय तो. आणखी या मंदिराच्या तिकडनं गेलो तसे की मग दुकानं असतात, सरळ तिकडे सुद्धा दुकानं आहेत आणि या गल्लीत पूर्ण अशी दुकानं आहेत. नंतर मग तिथे आपल्याला पाळणे लागतात आणि तो रस्ता जातो तिकडनं त्या साई मंदिरामध्ये जो जिथे आपण गेलेलो त्या कोपऱ्यात. आणखी एक रस्ता तो एक आहे ब्रिज जो तानसी नदीच्या खाली आहे, सॉरी तानसी नदीच्या वरचा जो ब्रिज आहे तो आहे तिकडे, आणि ती पूर्ण स्ट्रीट लाईट आहे. अशा प्रकारची ही इकडनं पूर्ण अशी तेवढी पूर्ण अशी भरलेली यात्रा आहे तिथे.